हॅलो एव्हरीवन, आय एम काजल रणदिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आज अगदी महत्त्वाची माहिती तुमच्या समोर मी घेऊन आलेली आहे, जी की आहे रेल्वे भरतीच्या रिलेटेड. आता रेल्वे भरतीचे फॉर्म फिलिंग ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. ठीक आहे, तुमचं 12वीच्या बेसवर असेल, ग्रॅज्युएशनच्या बेसवर असेल, त्याची फॉर्म फिलिंग ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे. त्याबद्दलची लास्ट डेट काय, ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय, हे सगळ्यांची व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे, सो आज महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे की फॉर्म भरताना जर तुम्ही काही चूक केली, ती चूक काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर तुमचं फॉर्म 100% रद्द होणार. ठीक आहे, मग ती चूक काय आहे, जी चूक तुम्हाला करायची नाहीये. बघा, तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे दिसतच असेल इथे. बघा, रेलवे में 8,113 पदों पर वैकेंसी, मोबाइल से ली गई फोटो लगाई तो कैंडिडेट का आवेदन होगा रद्द. ठीक आहे, मोबाईल से ली गई फोटो का म्हणजे तुमचा फोटो पासपोर्ट बदला असला पाहिजे. ठीक आहे, मोबाईल से ली गई फोटोचा जर फोटो अपलोड करत असाल तर तुमचा फॉर्म रद्द होणार. ठीक आहे, रेल्वेने ग्रेजुएशन के लिए 8,113 पदों पर वैकेंसी निकाली है. इसमें गुड्स ट्रेन मैनेजर, स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर जैसे पद है. जसे की तुम्हाला ह्याच्यामध्ये बेस्ट पोस्ट कोणती आहे, लेडीजसाठी कोणती चांगली पोस्ट आहे, याबद्दल तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. इस भर्ती के आवेदन में मोबाइल से ली गई फोटो का उपयोग करना उम्मीदवारों के लिए भारी पड़ सकता है. ऐसा करने पर उनका फॉर्म निरस्त म्हणजे थोडक्यात रद्द केलं जाणार, रिजेक्ट केलं जाणार आहे. दरअसल रेलवे ने इसे लेकर स्पष्ट निर्देश में जारी किया है कि इसके अनुसार मोबाइल से ली गई फोटो मान्य नहीं है. सो उम्मीदवारों को प्रोफेशनल स्टूडियो से ली गए नवीनतम रंगीन फोटो का उपयोग आवेदन में करना है. म्हणजे काय स्टुडंट काय करतात, मोबाईल घेतात आणि फोटो काढतात. ठीक आहे, मग तो पासपोर्ट साईज ॲज अ फोटो ते काय करतात, क्रॉप करून अपलोड करतात. बट तसं करायचं नाहीये. तुम्हाला काय करायचं आहे, तर स्टुडिओमध्ये जाऊन पासपोर्ट साईज फोटो काढायचा आहे आणि मग तो अपलोड करायचा आहे. ठीक आहे, वॅकन्सी अजमेर, बिलासपूर. ठीक आहे, याबद्दल तर ऑलरेडी मी तुम्हाला झोन वाईज सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेल्या आहे. ठीक आहे, सो इथे काय दिलेलं आहे पुढे आपण बघू शकतो की फोटो अच्छी क्वालिटी का होना चाहिए. फोटो अच्छी क्वालिटी का होना चाहिए. पासपोर्ट साईज. ठीक आहे, चेहरा साफ स्पष्ट दिखना चाहिए. नेहमी लक्षात ठेवा, चेहरा स्पष्ट दिसला पाहिजे. काही लोकांना जर चष्मा असेल, मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की चष्मा काढून फोटो काढा. बट यस, चष्मा लावून जरी फोटो तुमचे डोळे वगैरे, चेहरा वगैरे अगदी क्लिअर स्पष्टपणे येत असेल तर तुम्ही तसा काढू शकता. नाही तर मग चष्मा काढून तुम्ही फोटो काढू शकतात. अगदी क्लिअर आलं पाहिजे, इथे व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे. ठीक आहे, यदि उमेदवार चष्मा पहनता है तो फोटो में आंख स्पष्ट दिखनी चाहिए. बघा, सांगितलेलं आहे तुमचे डोळे स्पष्ट दिसले पाहिजे तर. ठीक आहे, अँड फोटोग्राफर जैसे फोटो का एक मिनट ग्रुप, फुल बॉडी व्यू, साइड व्यू, फोटोग्राफी, फोटोमॉप जैसे फोटो का उपयोग करने का फॉर्म निरस्त होगा. ठीक आहे, साइड व्यू वगैरे घेतला तो ऑब्वियसली फॉर्म तुमचा रिजेक्ट होणार. ठीक आहे, हस्ताक्षर ब्लॉक व कॅपिटल लेटर में नहीं करे. ठीक आहे, बघा इथे आपण काय पाहिलं, तुम्ही ते बघू शकता. तुम्हाला इथे मी काय एक्सप्लेन केलं, इथे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं की तुमचं जे फोटो आहे तो अगदी पासपोर्ट साईज फोटो आहे आणि चांगलं क्लिअर फोटो पाहिजे. स्टुडिओमध्ये काढलेला फोटो पाहिजे. जर तुम्हाला चष्मा असेल तर मी तर बोलेन चष्मा घालू नका, कारण की तुमचे डोळे एकदम क्लिअर दिसले पाहिजे. डोळे तुमचे क्लिअर दिसले पाहिजे. ठीक आहे, साईनचं त्यांनी सांगितलं. आता फॉर एक्झाम्पल माझी साईन अशी आहे. ठीक आहे, जर मी अशी फक्त अशी स्पष्ट अशी केली तर तसं करायचं नाही आहे. त्यापेक्षा अशी जी आहे साईन तशी तुम्हाला करायची आहे. कॅपिटल आणि स्मॉल लेटर दोघांचा वापर करायचा आहे, फक्त कॅपिटलच असं नाही. ठीक आहे, ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला साईन अगदी व्यवस्थितपणे करायचे. साईन बद्दल आपण इथे सुद्धा पाहिलेलं आहे. ठीक आहे, ठीक है, इथे दिले हस्ताक्षर ब्लॉक व कैपिटल लेटर में नहीं करे. ठीक है, परीक्षा में उम्मीदवारों को 90 मिनिट का समय मिलेगा. ह्या तर गोष्टी मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेल्या आहेत तुम्हाला. ठीक आहे, सो लक्षात ठेवा की ही इम्पॉर्टंट मला वाटली ही नोटीस, ही माहिती, त्यामुळे तुम्हाला दिले. काही स्टुडंट काय करतात की फोटो मोबाईलमध्येच काढून अपलोड करतात. तसं करायचं नाही. चांगला पासपोर्ट फोटो काढायचे आणि स्टुडिओमध्ये जाऊन आणि मग तो अपलोड करायचा आहे. चष्मा वगैरे काढायचे, फोटो क्लिअर क्रिस्टल आला पाहिजे, साईन व्यवस्थितपणे केली पाहिजे. ठीक आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, अगदी महत्त्वाची सूचना आहे.
ही लक्षात ठेवूनच तुम्हाला फॉर्म फिलिंग करायची आहे. ठीक आहे, चला. सो आता आपण इथे थांबूयात आणि नक्कीच भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ गुड डे. थँक्यू सो मच. अँड येस, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला भरभरून शेअर करायचं आहे, खूप सारे लाईक करायचं आहे. आणि येस, आपली पेड बॅचसुद्धा आहे, ही पेड बॅच बघून घ्यायची, पदवीधरांसाठी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे 12वी झालेत, 12वीवर सुद्धा फॉर्म फिलिंग आले त्यांच्यासाठी सुद्धा आहे. ठीक आहे, चला. सो आता थांबूया तिथे, भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. ओके, बाय.